नवी मुंबईत 3 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली। अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता, बचाव कार्य सुरू। इमारतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नवी मुंबईतील शहाबाज येथे शनिवारी पहाटे 3 मजली इमारत कोसळली। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। शनिवारी पहाटे 5च्या सुमारास ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, परंतु इमारतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। माध्यमांशी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणाले, ही इमारत पहाटे 5 वाजताच्या सुमारास कोसळली। ही 3 मजली इमारत होती। इमारतीत 39 प्रौढ आणि 13 मुले राहत होती। 2 जणांना वाचवण्यात यश आले असून 2 जण अडकल्याची शक्यता आहे। बचाव कार्य चालू आहे। दरम्यान ही 10 वर्षे जुनी इमारत होती, त्यामुळे या दुर्घटनेत जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल, असंही आयुक्त म्हणाले। गेल्या आठवड्यात ग्रँट रोड परिसरात एका इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला होता। या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले होते। ग्रँट रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या रुबिनिसा इमारतीत ही दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले। इमारत कोसळण्यामागच्या कारणांचे 2 प्रमुख विभाग करता येतात। तज्ज्ञांच्या मते भारतातील बहुतेक इमारत दुय्यम दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने, त्या साहित्याबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे, कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे आणि बहुमजली इमारत बांधताना योग्य व पुरेशी देखरेख न केल्यामुळे कोसळतात। सर, इथे आपल्याला सीबीडी अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी 4:50 कॉल आला। आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत पोहोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती। त्याच्यामध्ये 2 लोक अडकलेले होते। त्या 2 लोकांचे नाव, एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं। हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते। ते जिवंत होते, ते आवाज देत होते। अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं, दोघांना। आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, तर त्याचं शोध कार्य चालू असेल त्याच्याकडे। सर, याच्यामध्ये लोक राहत होती का, म्हणजे फॅमिलीज किती होत्या कळलंय? सर, तेवढं तर काही कळू शकलं नाही, पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते असं समजलेलं आहे। ती पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती किंवा पळाली होती? हा, सलूनवाले जे होते म्हणतात इथले, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून, तर बरेचसे लोक त्यातनं बाहेर एव्हॅक्युएट करतात आले। मैडम, बिल्डिंग गिरने का 2 दिन पहले वहाँ का जो कॉलम था वो फटा हुआ था। एक्चुअली मुझे मालूम नहीं था, फिर भी उसमें बिल्डिंग में कुछ रहने वाले लोग बता रहे थे कि बिल्डिंग गिरने का चांस है, से कॉलम फटा हुआ कभी भी गिर सकता है। फिर भी हम लोग काम धंधे वाले सब गरीब लोग ही रहते हैं उसमें, कोई किसी को कुछ पता नहीं रहता है कि जीना है, मरना है, क्या करना है। तब इसका कुछ अंदाज लोगों को पता नहीं चला। अचानक से 2 दिन के बाद आज रात में बिल्डिंग में से छोटा मोटा आवाज़ आने लगा, जिसका किसी का टाइल टूटता है, किसी का दीवार फटता है। तो लोगों के मन में डर हो गया कि ऐसा हो क्यों रहा है। तो अकस्मात सभी लोगों ने ये उठ के, भाई भागो भागो, बिल्डिंग गिर जाएगा, बिल्डिंग गिर जाएगा। ये रात 1 बजे से शुरू हुआ और लास्ट में जाके 4 बजे तक बिल्डिंग जो है नीचे आ गई, जबकि हम लोग उसमें से बाकी ओनर, भाड़ोतरी सब लोग बाहर आ चुके थे। 2 आदमी हॉस्पिटलाइज हो गए जो उसके अंदर ही दब गए थे, बाकी 2 आदमी मिक्सिंग है, वो पता नहीं है। वो 2 लोग बाहर नहीं निकले क्या? अभी वो पता नहीं। और कितनी फैमिली रहती थी? यानी लगभग इसमें टोटल 50-60 लोग रहते थे, ऑनर भाड़ोतरी सब मिला के।